1998 पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज, कलर कोटेड पत्रा कंपनी। पत्रा, चॅनल, अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल, टाटा ड्युराशाइन, AM, NS इंडिया, JSW जिंदाल, कामधेनू, अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे, तर GD मल्होत्रा, मीनाक्षी टाटा, लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल, अँगल उपलब्ध। अपोलो, टाटा, जिंदाल, ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध। हवी ती साईज, हवा तो कलर, सर्वोत्तम दर्जाचे शीट्स, परवडणारी किंमत आणि हो, वेळेवर वितरण। तेव्हा आजच संपर्क साधा। आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंप जवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स, 9595 71 71 29, 7507 74 70 48 आणि 9423 160 391। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये मागील 15 दिवसांपासून सतत मोठ्या प्रमाणामध्ये भुरट्या चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत। यामध्ये दुकान फोडणे, जैन मंदिराची चोरी यासह विविध प्रकार घडले आहेत। या सर्व चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, रात्रीच्या वेळी शहरामध्ये गस्त वाढवावी, शहरातील बाजारपेठेमध्ये पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारतळ या मुख्य गर्दीच्या ठिकाणी व्यापारी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शस्त्रधारी पोलीस नियुक्त करावेत व वाहतुकीचे नियंत्रण करावे, यासह विविध मागण्यांसाठी कर्जत शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। शहरामध्ये काही जण मोकाट फिरून व्यापारी बांधवांना धमकवत आहेत, तरी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी व भयभीत व्यापारी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीनं निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी कर्जत शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बिभीषण खोशे, याचप्रमाणे सराफ संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शहाणे, याशिवाय कर्जत शहर असोसिएशनचे उपाध्यक्ष महावीर शेठ बोरा, सचिव प्रसाद शहा, संतोष भंडारी, प्रफुल्ल नेवसे, नितीन जमदाडे, संजय काकडे, राम ढेरे, विष्णू माने, यशवंत थोरात, फैजल झारेकरी, अनिल भैलुमे, शिवाजी नलावडे, विशाल छाजेड, याचप्रमाणे फैजल सय्यद, सुरेश नहार, शुभम कुलथे, अनिल भोज, अभय बोरा, राहुल नवले, किशोर बोत्रा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। अध्यक्ष सभासद सर्वांना, सर्व व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय या ठराविक काही गावगुंडांपासून, तर त्या गावगुंडांचा बंदोबस्त जर पोलीस स्टेशनने नाही केला तर सर्व व्यापारी काही दिवसात रस्त्यावर उतरतील। तो व्यापारी सुद्धा असं कुणी समजू नये की व्यापारी पण आता व्यापाऱ्याच्या ह्याच्यातच गुंतले किंवा काय, व्यापारी बंदोबस्त करू शकतात, परंतु आता राहुलने सांगितल्याप्रमाणे की प्रशासनाने सुद्धा ह्याची दखल घ्यावी। आमच्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आम्ही विचार करतो, तर ह्या दृष्टीने प्रशासनाने सुद्धा हा विचार करून त्यांचा वेळोवेळी बंदोबस्त करावा, किंवा बाहेरगावून येणारे जे व्यापारी त्यांना खूप त्रास होतो, कारण त्यांच्या इथं कोणाची ओळखी नसतात। रोज नवीन नवीन कुठेतरी व्यापारी येतो, बाजारात माल विकत बसतो, त्याचं यांनी काहीतरी हिसकून न्यायचं, वडावडी करायची, हा प्रकार अनेक दिवसापासून, अनेक कालापासून चालू आहे। तर ते लोक घाबरून कोणाला काही सांगत नाहीत, परंतु आज आपण ही गोष्ट प्रशासनाच्या किंवा पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणून दिली, तर प्रशासनाने याचा वेळोवेळी बंदोबस्त करून टाका। वेळोवेळी म्हणण्यापेक्षा ताबडतोब बंदोबस्त करावा। जर पोलीस स्टेशनने याचा बंदोबस्त नाही केला तर व्यापाऱ्यांना एक उग्र आंदोलन करावं लागेल आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या पद्धतीने या लोकांचा बंदोबस्त करण्यास भाग पाडावं लागेल, असंच मी प्रशासनाला सांगतो, एवढं सांगतो आणि सर्वांच्या वतीने विनंती करतो प्रशासनाला परत एकदा धन्यवाद। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी कर्जत शहर व्यापारी असोसिएशनचे सदस्य बहुसंख्येने या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा झालेले आहेत। त्याचं कारण असं आहे की कर्जत शहरामध्ये वेळोवेळी दारू पिऊन उन्हाळ मस्ती घालणाऱ्या काही दारुड्यांचा होणारा त्रास आहे, तर तो त्रास होऊ नये म्हणून वेळोवेळी आम्ही व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून व्यक्तिगत त्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतच आहोत, परंतु कायदा आणि सुव्यवस्था कुठेतरी अबाधित राखण्यासाठी आज आम्ही या पोलीस स्टेशनच्या दरबारी येऊन पोलीस कॉन्स्टेबल यांना विनंती केली आहे, API यांना विनंती केली आहे की जे काय कर्जतमध्ये या 4, 8, 10 दिवसात जे काय प्रकार घडले आहेत तो सांगण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। एक ठराविक दारू पिऊन मुलं हे धारदार शस्त्र हातात बाळगून महिलांना असेल, दुकानदारांना असेल किंवा हॉटेलसारख्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मारहाण करण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत। एक उच्च हाईट म्हणजे अशी झाली की काल तर मंदिरामध्ये जाऊन तो मुलगा सुतूर घेऊन महिलेवरती धावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। तर असे शस्त्र बाळगणाऱ्या मुलांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा, तसेच
या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या बाजूलाच आमच्या कर्जतचं वैभव म्हणजे दादा पटेल महाविद्यालय. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं, घरांच्या इनडोअर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं, तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404 120069.